ओके, आज थर्मोडायनेमिक्सचा अजून एक एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया. जेई मेन्स 2017 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आपल्याला काय काय दिलंय एकदा नेमकं चेक कर. बघा, 3 रिॲक्शन्स दिलेल्या दिसत आहेत. त्याला मी इथं मेन्शन करतो रिॲक्शन 1, 2 आणि 3. त्याच्या डेल्टा एच च्या पण व्हॅल्यूज दिल्यात. सो डेल्टा एच 1, डेल्टा एच 2 आणि डेल्टा एच 3 असं याला कन्सिडर करतो. आता यात देऊन त्यांनी असं विचारलंय की इथं ही एक रिॲक्शन गिवन आहे. या रिॲक्शनच्या डेल्टा एच झिरोची व्हॅल्यू किती? सो हा क्वेश्चन जो आहे तो हेसेस लॉ वरचा क्वेश्चन आहे. आपल्याला काय करायचं असतं हेसेस लॉ यूज करत असताना, की दिलेल्या ज्या 3 रिॲक्शन्स आहेत, या 3 रिॲक्शन्स ऍड करायच्या किंवा सबट्रॅक्ट करायच्या असं काहीतरी करून आपल्याला ही त्यांनी विचारलेली रिॲक्शन मिळवायची आहे. म्हणजे कसं करायचं ते सांगतो. बघा, ही जी रिॲक्शन आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये पहिलं कोण आहे तर सी ग्राफाइट. तर हे सी ग्राफाइट कुठल्या रिॲक्शन मध्ये आहे? सो फर्स्ट रिॲक्शन, म्हणून हे फर्स्ट रिॲक्शन आहे तशी घेतली. सी ग्राफाइट प्लस O2 गिव्स CO2. फर्स्ट रिॲक्शन आहे तशी घेतली का? तर आपल्याला रिक्वायर्ड जी रिॲक्शन आहे ज्याचा डेल्टा एच काढायचा आहे त्या रिॲक्शन मध्ये सुद्धा सी ग्राफाइट आहे तसं आहे, म्हणून ती घेतली. सो मी इथं मेन्शन करतो काय केलं ते. फर्स्ट रिॲक्शन घेतली जशी आहे तशी. त्याच्यानंतर पुढं काय पाहिजे आपल्याला रिक्वायर्ड रिॲक्शन मध्ये? तर इथं मला पाहिजे 2H2. सो 2H2 कधी कसं मिळणार आहे? तर ही सेकंड रिॲक्शन जर बघितली तर त्या सेकंड रिॲक्शन मध्ये फक्त 1H2 आहे. म्हणजे त्याला जर आपण नुसतीच सेकंड रिॲक्शन ऍड केली तर फक्त 1H2 ऍड होईल. पण आपल्याला जर विचारलेल्या क्वेश्चन मध्ये 2H2 ऍड करायचे, म्हणून त्या रिॲक्शनला मल्टिप्लाइड बाय 2 केलं पाहिजे. बट 2 न मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे आपल्याला? सेकंड रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय केलं तर 2H2 प्लस हाफ O2 आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर 1O2 होईल, गिव्स 1H2O तयार होत आहे. 2 न मल्टिप्लाय केलं की 2H2O तयार होतील. ओके, अजून काय पाहिजे? तर प्रॉडक्ट साईडला CH4 पाहिजे. CH4 असलेली ही थर्ड रिॲक्शन आहे आणि प्रॉडक्ट साईडला 1CH4च आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण थर्ड रिॲक्शन ऍड केली तर आपल्याला रिक्वायर्ड रिॲक्शन मिळेल. म्हणजे थर्ड रिॲक्शन ऍड करताना काय करणार आपण? CO2 प्लस 2H2O गिव्स CH4 प्लस 2O2. एकदा चेक करूयात पाहिजे ते आपल्याला मिळालंय ना. बघा, कॉमन गोष्टी लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला ज्या कॉमन गोष्टी असतील त्या सगळ्या कट करायच्या. हे जर आपण बघितलं इथे हे 2O2 तयार झालेत. राईट हँड साईडला हे 2O2 आहेत, म्हणजे हे दोन कट होतील गोष्टी. नेक्स्ट, लेफ्ट हँडला हा 2H2O आहे, राईटला सुद्धा 2H2O दिसतोय, कट करून टाकू. तसा हा CO2 आहे, लेफ्टला पण आहे आणि राईटला पण आहे, याला पण कट करून टाकू. म्हणजे शिल्लक काय राहिलं? ती आपली रिॲक्शन आपल्याला मिळाली. काय शिल्लक राहिलंय? तर सी ग्राफाइट प्लस 2H2 हे प्रॉडक्ट रिॲक्टंट साईडला मिळाले आणि प्रॉडक्ट साईडला फक्त हा CH4 शिल्लक आहे. याच रिॲक्शन बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपण जे इथं केलं, फर्स्ट रिॲक्शन प्लस 2 मल्टिप्लाइड बाय सेकंड रिॲक्शन प्लस थर्ड रिॲक्शन, हे बरोबर केलंय. मग आता हे जे आपण रिॲक्शन्स बद्दल केलं तेच त्यांच्या डेल्टा एच च्या व्हॅल्यूज बद्दल करायचं. म्हणजे काय करणार आपण? फर्स्ट रिॲक्शन आहे तशी घेतली, म्हणजे त्याच्याऐवजी आपण घेणार डेल्टा H1 प्लस सेकंड रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 मल्टिप्लाइड बाय डेल्टा एच सेकंड रिॲक्शनचा करायचा, प्लस थर्ड रिॲक्शन केली याचा अर्थ डेल्टा एच थर्ड रिॲक्शनचा घ्यायचा, म्हणजे डेल्टा H3. ते इकडे खाली करूयात. त्याच्या व्हॅल्यूज ज्या दिल्यात त्या कन्सिडर करतो. डेल्टा H1 आहे तशी व्हॅल्यू घेतली, म्हणजे डेल्टा H1 इज -393.5 प्लस सेकंड रिॲक्शन मल्टिप्लाइड बाय 2 आहे. सेकंड रिॲक्शनला किती दिलाय? -285.8 आणि प्लस थर्ड रिॲक्शनचा डेल्टा H 890.3.
हे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करत बसायचं नाही, थोडं अप्रॉक्सिमेशन करायचं. अप्रॉक्सिमेशन करत असताना काय लक्षात येईल, हे 393.5 म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 400 आहे, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय हे 285 आहेत. याचा अर्थ होत असतो, हे आपण काय कळलं पाहिजे, मायनस हे 300 पकडलं तर इट इज ऑलमोस्ट इक्वल टू 600. थोड्या कमी व्हॅल्यूज आहेत, हे लक्षात ठेवायचं की आपण घेतोय 300 पण ऍक्च्युअली त्यांनी आपल्याला 285 दिलेलं होतं. आपण घेतोय 400 पण त्यांनी ऍक्च्युअली आपल्याला 393 दिलेलं होतं. सो आपण कन्सिडर करून ठेवू. आणि प्लस 890 आहे म्हणजे ऑलमोस्ट 900 आहे, थोडी व्हॅल्यू लहान आहे. म्हणजे याचा अर्थ होत असतो, या -400 -600 म्हणजे हे -1000 झालं, प्लस 900 आलं, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू -100 आहे. पण आपण व्हॅल्यूज थोड्या लहान घेतल्या पाहिजे होत्या, थोड्याशा वाढवून घेतलेल्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे -100 पेक्षा लहान आन्सर आलं पाहिजे. सो दॅट इज -74.8 हे आन्सर असलं पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक MCQ सॉल्व्ह करू.